वेलकम बॅक टू VS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप सगळे मजेत असतात. हाय म्हण, हाय म्हण ना, हाय म्हण, हाय हाय हाय. सगळ्यांना दाखव. 1 2 3 स्टार्ट. विठ्ठल सगळ्यांना करून दाखव ना. विठ्ठल विठ्ठल हे सोड. 1 नाही करते. ए सोड. पाय पुसणी घालय पर. जाऊ दे. इकडे बघ, इकडे बघ. हे बघ ना. मम्मा 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 कुठे आहे मम्मा? बघा हे, बघा पोरग, बघा पोरग. पडशील बाबू. चल खाली कसं उतरायचं आता? अगं बाई, बघा कसं शिकलंय. मला ना काही कामच करून द्याय नाही ते. मला आता सध्या काम आहे बट काहीच नाही करून देत. आता त्याला मला थोडं खेळवावं लागेल आणि त्यानंतर मी सगळं करेन. तर परवा नाही, उद्याच्याला ना स्नेहांत येणार यायचं. तर मग त्यामुळे मला आजच तयारी करावं लागणार आहे. कारण उद्या सकाळी काहीच नाही वेळ भेटणार आहे करायला. कारण ती खूप लवकर येणार आहे. लवकर म्हणजे सहसा 10-11 तरी वाजतीलच. तर 10-11 तरी वाजतीलच. तर मग उद्याच्याला म्हणजे तो मेन स्वयंपाक आहे तेच करायचं लागेल. तर आज स्वीट बनवून घेते मी, जे काय बनवायचं मला थोडंफार. तर मी त्यांना म्हटलं होतं की श्रीखंड वगैरे आपण घेऊयात. बट ते म्हणले की खीर बनव स्पेशली. छान होते, माझ्याकडून छान होते आणि त्यांनाही आवडते. आणि आपलं जे येणार आहेत त्यांना पण छान होतं खायला. सो ठीक आहे म्हणजे त्याला बनवते मी आता खीर. तुम्हाला आता बनवताना थोडंसं दाखवते. त्यात इथं दूध टाकायला ठेवलं या. दूध टाकते इथं. बाकी ड्रायफ्रुट्स कापून घेते सगळे. आणि हे तांदूळ आहे का अर्धा तास आधी तरी भिजवाय ठेवलं होतं मी. तर छान प्रकारे भिजले तर काढले. आणि आता त्याला थोडंसं बारीक बारीक कुस करून घेते. आणि त्यानंतर दुधाला उकळी आली की त्यानंतर आपण त्यात टाकले. इथे बघा किती मस्त खीर झाली आहे. त्यानंतर वरून मी तिला तुपाचा तडका दिला आहे. तडका म्हणण्यापेक्षा त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे फ्राय करून टाकले आहेत. सो एकदम टेस्टी लागते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ही खीर. तर कालचा ब्लॉग मी आजच कंटिन्यू करत आहे. तुम्ही बघितलं होतं काल की मी खीर आणि ग्रेव्ही वगैरे बनवून घेतली होती. सो मी आता कुकर वगैरे लावते. त्यानंतर पापड तळते आणि भाजी पण करून घेते. बाकी कणिक वगैरे मळलं मी. बाकी छोट्या मोठ्या तयारी करून घेतलेल्या. सो आता शंभू पण उठला आहे. कारण तो झोपला होता सकाळी 9ला झोपलेला. आता 11 वाजले, 11-11:30 वाजले त्याचं आवरता मला. त्याचं गंध पावडर वगैरे. सो त्याचे पप्पा आहेत आज. तर मग ते घेतील. मी स्वयंपाक करते आता. बघूयात आता. तर आधी कुकर लावून घेते. कणिक मळून ठेवले. ते भिजायला ठेवल्यात. तू म्हणताल ते तसे वटे करून ठेवलेत. ते तसं ठेवलं ना तर चांगलं भिजतं कणिक. त्यामुळे मी तसं ठेवलं. आणि पटकन पाहिजे असेल तर तसं भिजतं. सो ते तसं करून ठेवलंय. बाकी इकडं हे काही राडात पडलेलंच आहे सगळं. कांदा टोमॅटो वगैरे पण चिरून ठेवलंय. ग्रेव्ही करून ठेवली आहे. चला आता मी बाकीचं सगळं आठवून घेते. सो फटाफट मी स्वयंपाकाला लागले. एक साईडला कुकर लावलं. कुकरमध्ये वरण भात लावला होता एक सोबतच. म्हणजे माझे दोन्हीही कामं एकाच टायमिंगला होऊन जातील. सो भात लावला होता आणि म्हणजे वरण लावलं होतं फिक्कं. सो आता वरणाला फोडणी द्यायची होती. तर फिक्कं वरण बनवायचं होतं. ते काही एवढं असं कांदा टोमॅटो वगैरे टाकून मसाल्याचं वरण नव्हतं बनवायचं मला. कारण मसाल्याची भाजी बनवली होती एक मी. आणि त्यानंतर म्हटलं एक फिक्कं आणि एक तिखट असं पाहिजे आपल्याला. सो वरण बनवलं मी इथे छान प्रकारे. आणि त्यानंतर इकडे भाजीची ग्रेव्ही तर मी आधीच बनवून घेतली होती. त्याला आता इथे कांदा वगैरे टोमॅटो जे मी काढलं होतं सामान ते सगळं तळून घेतलं. त्यानंतर ग्रेव्ही टाकली, मसाले टाकले. आणि पनीर पण मी आधीच फ्राय करून घेतलं होतं. सो खूप छान लागतं पनीर फ्राय करून घेतल्यानंतर. असं पण टाकू शकता तुम्ही. पण मी बऱ्यापैकी भाजी जेव्हा बनवते ना मी पनीरची तर फ्राय करूनच टाकते. कारण ते खाताना एवढं छान लागतं. वरून असं लेअर आल्यासारखी होते तळल्यानंतर. सो ते मला पण आवडतं आणि यांना पण आवडतं. सो पनीरची भाजी तर तयारच होती. आता त्यानंतर इथे शंभूचं जेवण बनवायला घेतलं. कारण त्याच्या जेवणाची वेळ झाली. सो हे सगळे कामं आटपले होते माझे. फक्त पोळ्या राहिल्या होत्या. आणि इथे शंभूचं जेवण बनवायला रेडी होतं माझं. मस्त वरण आहे, खीर, ड्रायफ्रूट्स, इथं भात बनवला, पनीर मसाला. सो यस जेवण.
सो एवढा लेट झाला आहे जेवायला. तर आत्ता वाजले तर 2:30 वाजले तर, आणि यांना यायला खूप उशीर झालेला. सो मी सगळं बनवून ठेवलं आहे, बट हे आलेच नाही आणि पाऊस पण चालू आहे खूप. सो त्यांना पण थोडंसं हे वाटत असेल. तर आता जेवण बनवते मी. झालं आहे म्हणजे चपात्या राहिले त्या बनवते आणि आता जेवू आम्ही. सो मी चपात्या करायला घेतल्याच होत्या, बट मध्येच त्यांचा फोन आला की आम्ही आलो आहे आता इथून पुढे कसं यायचं. तर त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता हे आलेत, बरं झालं मला वाटलं, कारण त्यांना पण तेवढीच भूक लागली होती आणि मला पण, कारण आम्ही नाश्ता केला नव्हता आणि तुम्हाला म्हटलं होतं मी की ते सकाळी लवकर येणार होते. बट त्यांना काही कामामुळे थोडासा लेट झालेला. त्यांचे तिथे म्हणजे ते काय म्हणता संस्था आहे त्यांची, तर त्यामुळे त्यांना लेट झालेलं. सगळ्यांना जेवण वगैरे करून देऊन यावं लागतं. तर त्यानंतर इथे आल्यानंतर स्नेहानं शंभूला घेतलं होतं आणि शंभू काय तिच्याकडे राहत नव्हता. ते बघताय तुम्ही कसं करत होता. सो फायनली यांचे जेवणं झाले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि मग त्यानंतर आम्ही वेळ घालवला शंभूसोबत, स्नेहाच्या मिस्टरनं, सगळ्यांनी. सो पाहूयात. तर स्नेहान ते गेलेत आत्ताच, थोडा वेळ झालं. खूप पाऊस होता बट थोडा थांबला आणि त्यानंतर गेले ते आता. सो त्यानंतर आम्ही तिला साडी आणायला गेलेलो. तर तिथली क्लिप नाही घेतली, विसरलेच मी, असं झालेलं मला. आणि पाऊस पण येत होता आणि शंभू पण घरी होता. सो मग पटकन घेतला आम्ही, आटपून घरी आलो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सो भेटूयात आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.